प्रकाश 11चे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेत। स्मिथ 11 आंबेरपाडा संघाचे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थिती दाखवा, अन्यथा पॅनल्टी दिली जाईल 2 धावाची, याकडे लक्ष असू द्या। हा चांगला बॉल अगदी डीके सरांकडे खरं तर लॉर्ड अपील झाली होती आणि ते अपील फेटाळत असताना आपण पाहिलं ऑफिशियल पंच अगदी चांगली सुरेख पंचगिरी सातत्याने। आज चौथा दिवस या स्पर्धेचा सह्याद्री प्रीमियर लीग आपण बघतोय। स्मिथ 11 अंबेरपाडा संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम स्वीकारले बॅटिंग। यावेळेस मात्र फटका दर्जेदार आहे सुयोगच्या बॅटमधनं, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्स, सीमा रेखा पार, 4 रन। हा चांगला बॉल कमबॅक करत असताना किरणला आपण पहिला बॉल डॉट पाहिला, तदनंतर दुसऱ्या बॉलवर 1 धाव खर्च केली, तिसरा बॉल देखील डॉट आणि चौथ्या बॉलवर प्रहार चौकार आला, 5वा बॉल डॉट। म्हणजेच प्रथम षटक हाताळत असताना किरण चांगली गोलंदाजी करतो। यावेळेस मात्र फटका चांगला आहे, आडव्या बॅटने फटका सजवलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमा पार, 4 रन। सहा चेंडूचा खेळ समाप्त झाला, 9 बनले, 46 ची गरज आहे। कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपण बघतोय, सुयोग आणि त्याच्या साथीला दिनेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजी ट्रॅकवर आलाय, गोलंदाज फिरकीचा जादूगार कैलास बांगारी, ह्यावेळेस हलकासा टच केलाय, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईन जवळ, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। 1 तर बनले, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 देखील कंप्लीट। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। दिनेश इष्टे स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय, चांगला फलंदाज आहे, कव्हर ड्राईव्हचे लाजवाब स्ट्रोक त्याच्याकडनं पाहिले जातात आणि त्याचसाठी जाणला जातो हा फलंदाज। जेव्हा जेव्हा मैदानावर उतरलाय तेव्हा तेव्हा बॅटिंग चांगली झाले। हा देखील चांगला फटका, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॉलिंग चांगली होत्या। यस 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 बॉलिंग चांगली होते, मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। संघाची जबाबदारी घेऊन उतरलाय हा संघ, मी तर म्हणीन आई एकविरा 11 संघ। नक्कीच चांगली मॅच पाहायला मिळेल। यावेळेस मात्र बॉल हवेत पकडली जाईल, यस बिग विकेट डाऊन, फलंदाज बाद, चिंतामण इष्टे या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळेल। आणखीन एक विकेट, विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर, दिनेश इष्टे बॅक टू द डगआउट।
यस, थँक्यू डीजे. या गावाचे ग्रामस्थ अर्थात फॉरेस्टमध्ये रुजू असणारे सन्माननीय श्री दत्तात्रय केवारी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. या स्पर्धेच्या वतीने खरं तर तुमचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. थोड्याच वेळा तुमचा देखील आम्ही या ठिकाणी सत्कार करूया. तत्पूर्वी मॅचकडे जातो. सध्या मॅच खरं तर फार महत्त्वाचे. षटक क्रमांक दुसरा आपण बघतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. म्हणजे चांगली गोलंदाजी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. यस, बॅट्समन नाम गुरुनाथ. बोंबळवाडी गावाचा खेळाडू अर्थात गुरुनाथ स्ट्रायकिंग एंडवर लेफ्ट हँड फलंदाज आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल, त्यावर टोल उचल केलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन आणि फाईन लेग मधून चेंडू सीमा पार. 4 रन. यस, थँक्यू. एक चौकार आलाय गुरुनाच्या बॅट बंद. कैलाच्या विरोधात चौकार पाहिला. लो स्कोरिंगची मॅच आहे, ती बनवावे लागतील. फुलटॉस बॉल, इथे शतरक्षक बनेल दर्शक. दस्तक पे मस्तक देने वाला येतोय फलंदाज गुरुनाच्या बॅट मधून. हा षटकार. यस, थँक्यू डीजे. 21 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिले 3 बॉल चांगले होते, तदनंतर 2 बॉल खराब, त्यावर फटके चांगले पाहायला मिळाले. हा मात्र चांगला बॉल अगदी पुढ्यात टाकला होता. समोरच्या दिशेने खरं तर बॉलला खेळून काढलं. त्या ठिकाणी शॉर्ट मिड ऑनला खरं तर बॉल ट्रॅव्हल झाला होता आणि घेतली झाली एक सिंगल धाव. षटक संपलाय. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 21 या आकड्यावर. आता येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 22 धाव संख्येची 22 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत आणि येणारे 18 बॉल शिल्लक आहेत. 24 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 18 बॉल 24चं समीकरण येऊन ठेपलंय. चला स्पीडअप घ्या, चला स्पीडअप घ्या. आई एकविरा संघ स्पीडअप घ्या. थोडासा या ठिकाणी मित्रमंडळींना उशीर होत आहे. आता 10 वाजून 46 मिनिटे झालेत. पहिली मॅच आहे खरं तर. या ठिकाणी दुसरी मॅच सुरुवात व्हायला पाहिजे होती आणि ते कदाचित 1-2 ओव्हर मध्ये हा सामना संपला तर मात्र वेळ वाचेल. लगेच दुसऱ्या साईडने प्रकाश 11 संघाने तयार राहायचं. लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं. उशीर न लावता स्मिथ 11 आंबेरपाडा टीमची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस गुरुनाथ स्ट्रायकिंग एंडला चांगला फलंदाज आहे. एक षटकार आलाय, एक चौकार आलाय. त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज अक्षय पवार मतेवाडीचा खेळाडू. चांगला फटका आहे फलंदाजाच्या बॅटमधून. शतरक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि गुरुनाथ या ठिकाणी बाद होत असताना पकडली जाईल. आणखीन एक विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर जात असताना गुरुनाथ बॅक टू द डगआउट. सुयोग शरद तेजसला तुम्ही पाहू शकाल. विठ्ठलवाडीचा खेळाडू आहे. तेजसला तुम्ही पाहू शकाल. चांगला खेळाडू आहे. भरपूर मॅचेस आपण पाहिला तेजसचा देखील आणि इथून
बॅटिंग करणं महत्वाचं राहील. विकेटचं पतन झालं, गुरुंना देखील बाद झाला. यावेळेस काय लाजवाब मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी पाहायला मिळते. उडवली जाते दांडिया. तेजसला देखील मैदान सोडावं लागेल. सुंदर गोलंदाजी दाखवत असताना अक्षय पवार, चांगली कामगिरी डीजे. एस डीजे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. कैलासचा वेग आपण बघतोय, सॉरी अक्षयचा वेग आपण बघतोय. वेगावर स्वार होऊन खरं तर गोलंदाजी केली जाते. चांगली गोलंदाजी आपण बघतोय. या षटकाचा विचार केला तर षटक क्रमांक 3 अक्षयच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 विकेट आल्यात. सुयोग नॉन स्ट्राईक एंडला आहे, त्याला स्ट्राईक घेणं गरजेचं असेल. परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. सुयोग बॅट्समन नेम सुनील समीर. हा चांगला बॉल, हा चांगला बॉल. अगदी मित्र म्हणेन विश्वजित ठाकूरची आठवण करून देणारा हा गोलंदाज. अर्थात अक्षय पवारला तुम्ही पाहू शकाल. पहिला बाउन्स या ठिकाणी पंचांनी इशारा दिलाय, आमच्यापर्यंत तो देखील पोहोचलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अक्षय पवारला तुम्ही पाहू शकाल. बॅक टू बॅक 3रा बॉल डॉट. हा चांगला बॉल, त्यावर फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. उचलणार फेकणं तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव. आणि एक सिंगल धावेने कमबॅक करून दिलाय अक्षय पवारने. म्हटलं जातं ना की छत्री पावसाला थांबू शकत नाही, पण पावसामध्ये थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा देऊ शकते. ही संघर्ष चालू या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. श्री समर्थ 11 संघ आणि आई एकविरा 11 संघ या 2 संघांमध्ये हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. बॉल चाललाय काऊ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार. 4 रन. येस थँक्यू डीजे. एक चौकार आला अक्षयला. हा चौकार खरं तर अक्षयच्या गोलंदाजीवर आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर अद्यापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी चांगली होते. हा देखील चांगला फटका आहे फलंदाज सुयोगच्या बॅटमधनं. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधोमध. चेंडू आउट ऑफ द पार्क. मिळतील 6 धावा. सिक्सर. डीजे 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले 33 या धावसंख्येवर. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 13 धावसंख्येची गरज. बारक्याला आपण बघतोय. नांदगावचा हा खेळाडू आहे बारक्या. महेंद्रला आपण बघतोय. थोडासा फास्ट घ्या. शक्यतो सकाळचा सत्र आहे, पाण्याची गरज नाहीये. तुम्ही 5 षटकं सहजगत्या कंप्लीट करू शकतात मैदानाच्या आतमध्ये. आणि ती क्षमता खरं तर तुमच्याकडे आहे. त्यामुळे थोडासा आत्ता स्पीडअप ठेवणं फार महत्त्वाचं राहील. नंतर आपल्याला एक सामना खरं तर जड जातोय, त्यासाठी प्रयत्न करा. नक्कीच
चांगले सामने आपल्याला पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. लगेच प्रकाश 11 संघाने मैदानाच्या आतमध्ये लगेच एंटर व्हायचंय, कुठलाही वेळ न दवडता लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. षटक क्रमांक 4 आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज कैलास बांगारी. याला मी तर म्हणेन कमबॅक करावा लागेल. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करायचं असेल तर विकेट घेणं महत्वाचं आहे श्री समर्थ 11 संघाचं. पहिला बॉल यावेळेस मात्र पहिला बॉल फटका कमालीचा. मिड विकेट रिजन मध्ये शतरक्षक पाहायला मिळेल. एक धाव आले. मी तर म्हणेन हरिश्चंद्र देखील अजून येणं बाकी आहे गोलंदाजी ट्रॅकवर. त्याची देखील जादूची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे फिरकीचे जादूगार या आई एकविरा संघाकडे आपल्याला पाहायला मिळेल. चांगला गोलंदाज आहे खोंडेवाडी संघाचा, परंतु सध्या कैलास गोलंदाजी ट्रॅकवर. 13 बनवायच्या होत्या, 1 कमी झाले म्हणजे 12 बनवायचे. 11 बॉल शिल्लक आहेत. समोर फलंदाज सुयोग. हा फार महत्वाचा खेळाडू आहे. पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट. क्रिकेट मधील सर्वाधिक सेफ फटका विशप मधून. बॉल फरार. 4 धावा. यस थँक्यू. कैलासच्या विरोधात खरं तर बॅटिंग चांगली केली जाते. सुयोग शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल त्यावर फटका दर्जेदार आहे. क्लास दाखवत असताना मिड विकेट रिजन मध्ये ठोकलाय सुयोगच्या बॅट मधनं. हा दर्जेदार षटकार. अजूनही 2 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. कमालीची बॅटिंग श्री समर्थ 11 संघाने पॅनल्टी घेऊन उतरला होता हा संघ, आणि ते सिद्ध करत असताना सुयोगची बॅटिंग चांगली होते. मी तर म्हणेन षटकाराला एक चौकाराला कैलासच्या गोलंदाजीवर. आणि 2 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. हा मात्र फटका दर्जेदार आहे. आणखीन एक समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल चाललाय लॉंग स्टॉप सॉरी विशप मधून. चेंडू सीमा पार. 4 रन. यस यस थँक्यू डीजे. चला प्रकाश 11 ने एका साइडने लगेच एंटर व्हा मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश 11 आणि यस चला लगेच एंटर व्हा प्रकाश 11.